jungle. मैंने बाबा ने मेरे को बुलाया था झाड़ लगाने, मेरा दिल को अच्छा लगा। मेरा बाइकों का बर्थडे है कल, मगर फिर भी मैं बोला मैं आऊँगा इधर, ये झाड़ लगाने का काम किधर भी मेरे को लेके जा, कुठेही घेऊन जा, मला झाडं लावायचं येणार. तर बाबांनी सांगितलं पक्ष वगैरह काय नाही, इकडे झाडं लावायचे. ते सुन के लोग क्या बोला, उसने बहुत डीप बात बोला उसके लिए टाइम है, उसके लिए बात करेगा वो. वजह झाड़ लगाने का वो पूरे हिंदुस्तान का काम है यार, मेरा अकेले का नहीं. और मैं काय के लिए बोलता है, मी तर मला कुत्र्याने काय चावलं का रे, नाही असं काय नाही. लावायचं म्हणजे लावायचं, मुलांसाठी लावायचं. पक्षीसाठी पक्षी खाता है, फूल खाता है, मधुमक्खी आता है, दुनिया भर का आइटम आता है. एक आया था, एक पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में. पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, धूप बहुत है कहकर बैठ गए उसी की छाव. तो बोलने का मतलब है जो झाड काटणे आहे त्याचं खाली बसले त्याला. संपलं, विषयच संपला तिथं. मला असं वाटतं जास्त बोलणार नाही, बोलायला येत नाही. तुम्ही मला बोलवलं, इतकं आधार दिलं. इथं आशा आई साहेब, आशाजी भोसले, मेरा माँ सरांचा आई, उनका ये सांगली गांव अपना उनका यहाँ पैदाइश है. तो मैं सोचा उनके नाम पे मैं एक यहाँ झाड़ लगाऊंगा, उनके आशा जी भोसले साहब. तो मैं बाबा ने बोला लगाएंगे. तो आशा जी भोसले, उनके गाने तो सबको याद है, आठवण आहेत ना. काय ग देविया, आप देवी लोग हैं, आपको मालूम होना चाहिए. आशा भोसले जी आपके यहाँ का है. दूसरा मैं लगाऊंगा मेरे माँ का बर्थडे पे लगाऊंगा मैं. मेरा औरत मेरा माँ जैसे ये भी मेरा आई गेलं, पण माझ्या बायको आहे, बायकोच्या नावापर एक लावू. आणि मंधाना, मंधाना इथे स्मृती मंधाना इथचं आहे, तुमचं क्रिकेट प्लेयर, आणि आता वर्ल्ड कप येत आहे, त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. माझाही नहीं, सर्व अपना पूरा कम्युनिटी का सब लोग टीवी देखने वाले कि अपने यहाँ की लड़की फुल पावर आणि फुल शक्ती आहे. चला देवा बरं करा, लक्षात ठेवा सर्वांचं. आईबाबाचं सेवा करा, झाडं लावा, जास्त बोलायचं नाही, करत राहा. आणि तू बोलवलं मला खूपच आभारी. इज अ व्हेरी नाइस बॉय, यंग बॉय. मेरा वही भी बता दिया कि मैं 70 साल के, मगर अभी भी पैर में उतना पकड़ सकते. हर महादेव. भेटूया लवकर भेटूया. आणि मी लावतो आज, बघूया किती माणसं लावते, त्याच्यानी त्याचा सेवा कमी करते. चला, धन्यवाद. मला असं वाटायचं की यशस्वीतेचा सगळ्यात मोठा मूलमंत्र काय असतो, तर माणूस जेवढा जमिनीवरती असतो तेवढं त्याला यश मिळतं असं मानणारा मी कार्यकर्ता. मला असं थोडासा एक भ्रम होता की सगळ्यात जमिनीवर असलेला कार्यकर्ता मी आहे. पण दादा आज माझा भ्रम तुटला तुम्हाला बघितल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेला जॅकी श्रॉफ साहेब या कार्यक्रमाला येणार हे निश्चित झालं, त्यावेळेला फारसं मनावरती दडपण नव्हतं. पण तुम्ही आज येणार आहे ही जेव्हा खात्री झाली, तेव्हा प्रचंड मोठं दडपण माझ्या मनावरती आलं होतं की घरी आल्यानंतर काय करायचं आहे, जेवण कसं बनवायचं आहे, काय तुम्ही खाणार आहे, तुम्हाला लोक आलेली चालतील का, भेटलेली चालतील का. कारण आमच्या राजकीय नेत्यांचं वेगळं असतं, पण अभिनेत्यांचं थोडंसं वेगळं असतं. आणि दादा गाडीतून खाली उतरले आणि सोनिया त्यांना औक्षण करण्यासाठी गेली. सोन्यानं औक्षण केलं. सोन्या पाया पडल्यानंतर जगोदादा तिच्या पाया पडली. आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला प्रवेश कुठे केला तर स्वयंपाकघरात केला. आणि तिथं काम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना भेटले, पर्सनली भेटले, सगळ्यांच्यावर फोटो काढला, काय चाललंय काय नाही. मग कामगार असतील, ड्रायव्हर असतील, ह्या सगळ्यांशी भेटले. जेवढी लोक आली त्या सगळ्यांशी भेटले, सगळ्यांना वेळ दिला. आणि मला जो भ्रम होता की मी एकटाच जमिनीवर राहून काम करतोय, त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठी माणसं काम करतायत, तर तुम्हाला बघितल्यानंतर मला काय मी तुमचं